नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत मराठी कुमार भारती इयत्ता 10वी आणि या 10वीमध्ये जे काही महत्त्वाचे अनुक्रमानिका आपण पाहणार आहोत रेग्युलर लेक्चरमध्ये. आतापर्यंत आपण काय काय अभ्यासलं हे सर्व आपण या ठिकाणी आज जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आपल्या विद्यार्थी मित्रांना. चला व्हिडिओला सुरुवात करूयात, कोणताही वेळ वाया न घालवता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला भाग 1 मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं. तर भाग 1 मध्ये आपल्याला पाठ, कविता, लेखक यामध्ये पाहायला मिळत आहेत आणि हे आपण अभ्यासलं देखील. ज्यामध्ये जर पाहायला गेलं तर जय जय हे भारत देशा हे जे गीत आहे मंगेश पाडगावकर यांचं, हे आपण अभ्यासलेलं आहे. त्याचबरोबर यावरती जे काही स्वाध्यायकृती होती, प्रश्न उत्तर होते, स्वमत अभिव्यक्ती होते, ते देखील आपण या ठिकाणी अभ्यासलं आहे. आणि तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि अभ्यास करू शकता. त्यातलंच दुसरं आहे बोलतो मराठी, डॉक्टर निलिमा गुंडी यांचा हा धडा आहे, पाठ आहे. यामध्ये देखील आपण स्वमत अभिव्यक्ती पाहिलं आहे. जवळपास आपण याचे 2 व्हिडिओ बनवले आहे. तो देखील त्याचे स्वाध्यायकृती असेल, स्वमत असेल, अभिव्यक्ती असेल, भाषांतर असेल, समरी असेल, सगळं आपण अभ्यासलेलं आहे. ते देखील तुम्ही पाहू शकता. आणि आता आपण तिसरा धडा अभ्यासणार आहोत, जो की आहे आजी कुटुंबाचा आगळ. महेंद्र कदम यांचा हा पाठ आहे. खूप भारी आहे. याच्यावरती आपण आता अभ्यास करणार आहोत. हा पाठ कशा पद्धतीने आहे, यामध्ये प्रश्न कशाप्रकारे असणार आहेत, ते आपण या ठिकाणी आता पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. हे पहा, आपण पाहू शकता जय जय भारत देशा मंगेश पाडगावकर यांचा जो काही पाठ होता तो आपण अभ्यासलेला आहे, कविता पाहिलेला आहे. त्यानंतर बोलतो मराठी डॉक्टर निलिमा गुंडे हे देखील पाहिलेलं आहे आपण. तर पहा पुढे. आणि आज आपल्याला अभ्यासायचं आहे तो म्हणजे पाहू शकता आपण आजी कुटुंबाचं आगळ. महेंद्र कदम यांचा हा धडा आहे आणि यामध्ये आपल्याला जर पाहायला गेलं तर कृती स्वाध्याय आहे, ज्यामध्ये विविध आपल्याला प्रश्न दिले आहेत, स्वाध्यायकृती दिल्या आहे, जसे की जोडाजुळव असेल किंवा प्रश्नांचे जे काही 2 अर्थ असतात ते अर्थ लिहायला आहे, सहमत आहे, उपक्रम आहे, टिपा आहे आणि हे सर्व आपण या ठिकाणी पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आजी कुटुंबाचा आगळ हा जो धडा आहे, हा धडा आपण सर्वप्रथम व्यवस्थितरित्या वाचणार आहोत, अभ्यास करणार आहोत आणि त्यानंतर त्याखालील प्रश्नांची उत्तरे ही समजून घेणार आहोत. तर चला आता धड्याला सुरुवात करूयात. या ठिकाणी आपण पहा. माझी आजी जवळपास 5.5 फूट उंचीची, रंगाने गोरी असूनही उन्हा-पावसाने रापलेली त्वचेची, नवऱ्यामागं सगळा संसार गळ्यात पडूनही तिसऱ्या आमच्या पिढीवर हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या हातात सत्री. ओरडली तरी तिच्या हातात काठी नव्हती. दात सगळे शाबूत तर होतेच, पण मोत्यासारखे चमकत राहायचे. डोकीत एकही केस हा काळा नव्हता, लक्षात ठेवा. हे प्रश्न आपल्याला विचारले जातात. विशाल कान, धारदार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची ठेवण म्हणजे आजी. ताठकणा, पायात जुन्या वळणाच्या नाल्याच्या वाहना, अंगात चोळी आणि हिरवं व लाल अशी 2 रंगाची नऊवारी इरकल लुगडी, अशा प्रकारे आजीचं सौंदर्य रूप होतं. कपाळावरचं गोंद दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का, लक्षात ठेवा. आजीच्या छत्रछायेखाली आमचे सर्व कुटुंब हे गुण्यागोविंदाने नांदत होतं. पुढे पहा. आमच्या घरी एक गावरान गाय होती. या या धड्यामध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्यावरती देखील लक्ष द्या. तिला आम्ही कपिली असे म्हणायचो. काय होतं, आजीच्या घरी कोणती एक गावरान गाय होती, तिचं नाव काय होतं, कपिली होतं. एका आड एक वेताला तरी तो खोंड ती नक्कीच द्यायची. त्यामुळे दावाविना कायम कपिलीचं बैल असायची. कपिली दूधही भरपूर द्यायची. आमचे वडील किंवा काका धार काढायला निघाले की ग्लास घेऊन आमचा मोर्चा गोठ्यात निघायचा. गायनं पाहणा सोडला की वासरू आखडायचं आणि चारवीतल्या दुधाच्या धाराचं संगीत ऐकतच चरवी भरण्याची वाट बघायची.
चरवी भरली की पुन्हा वासरू सोडायचं आणि ग्लास घेऊन लाईनीत उभं राहायचं. तिथंच मग ते धारोनाशनं धारोष्ण दूध आमच्या ग्लासात यायचं आणि ते उबदार दूध मिशा येईपर्यंत पीत राहायचं. तिथंच संपवून घरातच यायचं. राहिलेली अर्धी चरवी घरात आली, की म्हातारी ढाळजत ढाळजतनं सोप्यात अवतरायची. तिथंच बसून राहायची. हातातली माळेची एक एक मणी ओढत काहीतरी पुटपुट राहायची. कारण एकच माझ्या आईने व धाकट्या चुलतीने चहा करून पिऊ नये म्हणून सक्त पहारा देत असायची. घरच्या 4 सुना नांदायला आल्या होत्या. त्यांचा कुणावर भरवसा द्यायचा, कोणी कुणाच्या लेकराला किती देईल खात्री हे म्हणून आम्हाला म्हणून आम्हाला गोठ्यातच दूध मिळण्यावर आजीचं कटाक्ष असायचं. आजी तिथं बसण्याचं आणखी एक कारण होतं. कोणतं? आमची आई थोरली होती. आपण बसून जावांना काम लावायची. खरं तर आजीनं सगळ्यांना कामाच्या वाटण्या ह्या करून दिलेल्या होत्या. कुणी किती दिवस भाकरी करायच्या, कुणी धुवायचं, कालवण कुणी करायचं, भांडी कुणी घासायचे, ही सगळं कामं ठरलेलं असायचं. आणि आठवड्यानं प्रत्येकीचं काम हे रोटेशनप्रमाणे बदलत जायचं. प्रत्येकीला प्रत्येक काम आलंच पाहिजे यावर आजीचं भारी कटाक्ष असायचं, म्हणजे लक्ष असायचं. येत नसेल तरी तिला ती शिकवायची. पण